गुगल मॅप्सच्या चुकीच्या दिशेने जाण्यामुळे नवी मुंबईतील ध्रुवतारा जेटी जवळ एका महिला तिच्या कारसह खाडीत पडली। या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली। मरीन पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचला। मुंबई ते पुणे प्रवास आता महागणार। वाढत्या इंधन दरांमुळे चालकांनी भाडेवाढीची मागणी केली। ओला उबर संपानंतर सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार आहे। राज्यभरात मुसळधार पावसाचा परिणाम। मुंबईसह अनेक शहरांसाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी। अनेक जिल्ह्यांमध्ये शाळाही बंद। प्रशासनाचे नागरिकांना मोठे आवाहन, पाणी साचलेल्या भागात जाऊ नका। परदेशी मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी। भारत यूके मुक्त व्यापार करार अंतर्गत स्कॉच विस्कीवरील कर 150% वरून 75% पर्यंत कमी होणार। परदेशी ब्रँडचे मद्य आता स्वस्त दरात उपलब्ध होणार। रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाच्या बातम्या। रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल। ठाणे कल्याण दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असेल। फक्त नावापुरते ठाकरे असलेले आमदार आणि खासदार लवकरच भाजपा पक्षात दिसतील। भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानाने राजकीय गोंधळ। मुंबईतील आरे मिल कॉलनीतील 812 एकर जमीन वनक्षेत्र घोषित केल्यानंतर आता वन विभागाने अतिक्रमणाच्या आरोपाखाली रहिवाशांना बेदखल करण्याच्या नोटिसा पाठवल्या। आदिवासींनीही या निर्णयाला तीव्र विरोध केला। जर तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर लवकरच ई-केवायसी करा। ई-केवायसी पूर्ण न केल्यास धान्य पुरवठा थांबवण्याचा इशारा आता राज्य सरकारने दिला। पनवेल महानगरपालिकेने स्वतःची बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला। वाढत्या वाहतुकीच्या मागणी लक्षात घेऊन सर्वेक्षण एजन्सीची नियुक्ती करण्यात आली। प्रवाशांना खासगी बस सेवेपासून दिलासा मिळणार। मुंबईतील CSMT स्थानकावर बॉम्बस्फोटाची धमकी। पोलीस नियंत्रण कक्षाला फोनवरून संदेश पाठवला। स्टेशनवर सुरक्षा वाढवण्यात आली। वसई विरार महानगरपालिकेच्या कारस्थानामुळे लोक आता संतप्त। वसई गावातील बेनापट्टी परिसरात हिंदू स्मशानभूमीत मुलांसाठी बालवाडी बांधण्यात आली। पालिकेने अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली। मुंबईतील शिवडीमध्ये नातेसंबंधांना लाच। घरात एकटी झोपलेल्या 16 वर्षांच्या मुलीवर तिच्या वडिलांनी आणि मेहुण्याने बलात्कार केला। तक्रारीवरून आरोपीने आईला जीवे मारण्याची धमकी दिली। पोलिसांनी मेहुण्याला अटक केली तर फरार वडिलांचा शोध सुरू। रमी खेळण्याच्या व्यसनामुळे तरुण चोर बनला। गेममुळे कर्जबाजारी झालेल्या तरुणाने चालत्या लोकल ट्रेनमध्ये महिलांचे दागिने चोरले। कल्याण GRP पोलिसांनी ऋषिकेश बेंडके नावाच्या आरोपीला अटक केली। अंधेरीच्या किनेपोलिस थिएटरमध्ये चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान अभिनेत्री रुची गुर्जरने गोंधळ घातला। निर्माता करण सिंगवर 24 लाख रुपयांच्या फसवणुकीचा आरोप, गुन्हा दाखल। नवी मुंबई गुन्हे शाखेने ऑटो रिक्षा चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त केले। 24 लाख रुपयांच्या 12 चोरीच्या ऑटो रिक्षा जप्त। आरोपी नंबर प्लेट बदलून वाहने विकत असत। मुंबईतील तारबे MIDC परिसरातील एका केमिकल फॅक्टरीत भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले। कोणतीही जीवितहानी झालेली नाही। ठाण्यातील शहापूरमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याने बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू। घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली। पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला। काळ्या जादूच्या घोटाळ्यात वकिलाला 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील बेलापूरमध्ये बनावट बाबा आणि त्याच्या साथीदारांना अटक। पोलिसांनी त्यांच्याकडून 19 लाख रुपये जप्त केले। जुन्या प्रकरणांचा तपासही सुरू। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल। 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 89,600 रुपयांवर पोहोचली। महाराष्ट्रातील कसारा महामार्गावर 3 वाहनांची भीषण टक्कर। अपघातात 25 जण जखमी तर 7 जणांची प्रकृती गंभीर।